नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणेच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. उच्च न्यायालय भरती 2025 आणि 26 संदर्भात या ठिकाणी तुमचे जे काही परीक्षेचं वेळापत्रक आहे, त्याच्या एक्सपेक्टेड तारखा प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यापूर्वी ॲडमिट कार्डवर म्हणजेच तुमच्या हॉल तिकीटवर आपण ऑलरेडी काल एक व्हिडिओ टाकलेला होता आणि आज आपण जे काही तुमचं वेळापत्रक आहे, त्यामध्ये असलेला टायमिंग आहे, कोणकोणत्या पदासाठी एक्झॅक्ट कोणता टायमिंग दिलेला आहे, त्याचा स्लॉट या संदर्भात चर्चा करणार आहोत. यानंतरचा एक किंवा 2 दिवसामध्ये आपला सविस्तर व्हिडिओ तुमच्या ज्या काही जिल्हे आहे किंवा जे काही आपले परीक्षा केंद्र आहे त्यावर सुद्धा आपण बनवणार आहोत. जसे-जसे तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या टॉपिकवर घेऊन येऊ. तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बॉम्बे हायकोर्टाचा फॉर्म भरलेला असेल, विशेषतः लिपिक आणि शिपाई या 2 पदांसाठी जर भरलेला असेल, तर त्यासाठी आपण सराव पेपरची नवीन बॅच चालू केलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला न्यायालयाच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचं एनालिसिस करून, प्रश्नपत्रिकांची मांडणी करून ते प्रश्नपत्रिका मिळणार आहे. तसेच त्यामध्ये आपण PYQ म्हणजे मागील झालेल्या प्रश्नांचा देखील समावेश केलेला आहे. यामध्ये तुम्हाला शिपाई पदासाठी 51 सराव पेपर तसेच लिपिक पदासाठी 21 सराव पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा लेखी परीक्षेसाठी होऊ शकतो. म्हणून तुम्हाला रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरून आणि आत्ताच तुमच्या नावाची नोंदणी करायची आहे. आणि या बॅचविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर 7350037272 या नंबरवर कॉल करून याविषयी तुम्ही अधिक माहिती सुद्धा मिळवू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लेखावर आलेलो आहोत. मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 आणि 26 लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. 26 एप्रिल रोजी होणार आहे परीक्षा. पात्र व अपात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमचं नाव चेक केलेलं असेलच. बरे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना काही विद्यार्थ्यांना त्यांची नावे सापडली नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लिस्ट जी आहे ती मॅक्झिमम 1 लाख प्लस उमेदवारांची आहे. म्हणजे 1,15,000 च्या आसपास या ठिकाणी लिपिकसाठी उमेदवार आहेत. त्यानंतर 2 लाख प्लस उमेदवार या ठिकाणी शिपाईसाठी आहे. म्हणून त्यामध्ये सर्च करणं हे थोडं अवघड जातं. तुमचं नाव जर युनिक असेल, तुमच्या वडिलांचं नाव जर युनिक असेल, तर तुम्हाला ते मिळू शकतं किंवा जर कॉमन नाव असेल तर थोडं कठीणच आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, नाव जरी वेगवेगळं असलं तरी सुद्धा तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मात्र वेगवेगळा देण्यात आलेला आहे. म्हणून तुम्ही त्या रजिस्ट्रेशनच्या नंबरच्या भरोशावर या ठिकाणी सर्च करू शकता. पण बरेच विद्यार्थ्यांना त्यांची नावे आढळली नाही. तुमच्यासोबतही असं झालं का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पण मोस्ट ऑफ तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून सर्च करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला तुमचं नाव हे दिसून जाईल. आता पहा, इथे जर तुम्ही पाहिलं लघुलेखकसाठी तर पदसंख्या आहे 19. त्यानंतर पात्र उमेदवार किती ठरलेले आहेत? 2599. अपात्र उमेदवार 97 या ठिकाणी ठरलेले आहेत. तसेच लघुलेखक निम्न श्रेणीसाठी जर तुम्ही विचार केला तर 56 जागा आहेत. 5000 प्लस उमेदवार पात्र ठरले, 140 उमेदवार अपात्र ठरले. नंतर जर पाहिलं आपण लिपिक तर 1332 टोटल जागा आहेत. 1,15,922 उमेदवार या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत आणि 4058 उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. नंतर वाहन चालक जर पाहिलं तर 37 जागा आहेत. 26,162 उमेदवार या ठिकाणी पात्र ठरले आणि 934 उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. शिपाईसाठी जर तुम्ही पाहिलं तर 887 टोटल जागा आहेत. त्यासाठी 2,14,764 उमेदवार या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत आणि अपात्र उमेदवारांची संख्या आहे 6,047. नंतर जर टोटल आपण पाहिलं तर जागा आहे 2331. पात्र उमेदवार आहेत 3,64,000 प्लस. अपात्र उमेदवार आहेत 11,276. तर अशा पद्धतीने पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आता बोलूया आपण परीक्षेबद्दल. तर पहा, मुंबई उच्च न्यायालयातील रिक्त पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे अशी की लिपिक कर्मचारी, कार चालक आणि शिपाई या पदांसाठीच्या लेखी परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. ही परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी विविध सत्रांमध्ये पार पडणार आहे. उमेदवारांना त्यांच्या पदानुसार दिलेल्या रिपोर्टिंग वेळेनुसार परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे. लिपिक पदासाठी सकाळी 10 वाजता परीक्षा सुरू होईल, तर शिपाई पदासाठी 2 स्वतंत्र बॅचमध्ये दुपारच्या सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचा कालावधी पदानुसार वेगवेगळा असणार आहे आणि निश्चित करण्यात आलेला आहे. सर्व उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील सूचनांचे पालन करावे असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं ते कधीपर्यंत येईल त्यावर आपण कालच व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे लिपिकचं जर तुम्ही पाहिलं तर रिपोर्टिंगचा टाइम आहे सकाळी 9 वाजता. म्हणजे तुम्ही जर क्लर्क पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर 9 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. वर्गात प्रवेश मिळणार आहे 9:15 आणि तुमचा जो परीक्षेचा एक्झॅक्ट टायमिंग असणार आहे तो आहे 10 ते 11 च्या दरम्यान. नंतर पहा, स्टार कार ड्रायव्हर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर रिपोर्टिंग वेळ आहे 12चा. त्यानंतर वर्गात प्रवेशाची वेळ आहे 12:15 आणि तुमचा जो काही पेपर आहे तो अर्ध्या तासाचा आहे. 1 ते 1:30 दरम्यान या ठिकाणी तुमचा पेपर कंडक्ट केला जाईल. नंतर जर पाहिलं शिपाई बॅच 1 तर दुपारी 2चा रिपोर्टिंग टायमिंग आहे. 2:15 तुम्हाला एंट्री आहे.
3 ते 3:30च्या दरम्यान तुमचा पहिला पेपर होणार आहे शिपाईचा. म्हणजे शिपाई हे 2 बॅचमध्ये होणार आहे. एक आहे पहिला पेपर 3 ते 3:30च्या दरम्यान, दुसरा पेपर आहे 5 ते 5:30च्या दरम्यान. पण रिपोर्टिंग टाईम जर तुम्ही पाहिला तर पेपरच्या 1 तासापूर्वी रिपोर्टिंगचा टायमिंग त्यांनी दिलेला आहे. तर तुम्हाला एक्झॅक्ट जो तुमचा परीक्षेचा वेळ आहे किंवा पेपरचा टायमिंग आहे त्याच्या 1 तासापूर्वी हजर राहायचं आहे. 15 मिनिटांनी तुम्हाला एंट्री मिळणार आहे आणि एक्झॅक्ट जो तुमचा टायमिंग आहे तो 3 ते 3:30, 5 ते 5:30 या दरम्यान 2 बॅचमध्ये शिपाई पदाचा पेपर पार पाडला जाईल. तर एकंदरीतच पहा विद्यार्थी मित्रांनो, लिपिकचा पेपर सकाळी 9चा रिपोर्टिंग आहे. शिपाईचा पेपर जर तुम्ही पाहिला तर दुपारी 2 आणि 4चा रिपोर्टिंग आहे. जर तुम्ही ड्रायव्हरसाठी फॉर्म भरलेला असेल तर दुपारी 12चा रिपोर्टिंग आहे. रिपोर्टिंग टायमाच्या टायमावरच तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं आहे, जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. तर अशा पद्धतीने वेळापत्रक या ठिकाणी न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलं. तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय, कोणत्या न्यायालयामध्ये भरलाय, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तुमचं नाव यादीमध्ये तुम्हाला दिसलं का, पात्रमध्ये आहे की अपात्रमध्ये आहे, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.